हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग मॅथ्स स्पेशलमध्ये. तर IIT JEEच्या कंप्लीट डिटेल सिरीजमध्ये आपलं सेकंड चॅप्टर सुरू आहे. चॅप्टरचं नाव आहे स्ट्रेट लाईन. याआधी आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीशी रिलेटेड सर्व गोष्टी जवळपास समजून घेतलेल्या आहेत. आज आपला एक टॉपिक आहे जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिकपैकी एक आहे, कारण की यातले काही कन्सेप्ट हे खूप समोर जाऊन पुढच्या 4 ते 5 चॅप्टरसाठी कामात पडणार आहे. आणि फक्त 4 ते 5 चॅप्टरसाठीच नाही, यातलेच कन्सेप्ट तुम्हाला वेक्टरमध्ये पण अप्लाय करते, वेक्टरमध्ये आणि लाईन अँड प्लेन्समध्ये पण. बघा, कन्सेप्टचं नाव आहे लोकस ऑफ अ पॉइंट. आधी आपण अर्थ समजून घ्यायचा अर्थ काय होते. लोकस या शब्दाचा अर्थ होते पाथ. लोकस म्हणजे काय होते? पाथ. कशाचा पाथ पाहिजे आपल्याला? एका पॉइंटचा पाथ. आता मला सांगा, जर आपण एखाद्या जागेवरून सपोज समजा इथे एक व्यक्ती आहे, तर ह्या A पॉइंट पासून या B पॉइंट पर्यंत जायचं आहे. ठीक आहे, व्यक्ती A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत जायचा आहे. तो कसा जाणार? तो सरळ ट्रॅव्हल करेल. समोर रोड सरळ आहे तर तो असा सरळ ट्रॅव्हल करणार आहे. तर सरळ ट्रॅव्हल करून तो इथे पोहोचणार या ठिकाणी सेकंड टाइमला. ठीक आहे, इथे पोहोचला तो. आता बघा ऍक्च्युअल झालं काय की आधी हा या पॉइंटला होता, मग या रोडने ट्रॅव्हल करताय. काही वेळानंतर तो या ठिकाणी आला असेल, नंतर काही वेळाने या ठिकाणी आला असेल, थोड्या वेळाने आणखी पुढे गेला असेल. आणि हा जो ट्रॅव्हलिंग करायचा जो रूट आहे, हा रूट काय झाला? एक पाथ तयार केला आहे. हा जो रूट आहे, ह्या रूटने काय केला? एक पाथ तयार केलेला आहे. तो हा जो पाथ आहे, हे जे वेगवेगळे पॉइंट्स आहे, या पाथलाच आपण काय म्हणतो? लोकस म्हणतो. या पाथला आपण काय म्हणतो? लोकस. कशाचा लोकस आहे? या माणसाचा लोकस आहे. आता असं तुम्ही एवढं एकदम असं साधं एक्झाम्पल देऊन पण सांगू राहिले. साधं एक्झाम्पलचं कारण असं आहे की साध्या एक्झाम्पलमध्ये कन्सेप्ट खूप जास्त असतात. जसं उदाहरणार्थ आता मी जे तुम्हाला सांगितलं इथे एक साधी गोष्ट आहे की या माणसाला या A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत जायचं होतं. त्याने हा रस्ता चूज केला आणि प्रत्येक वेळानंतर हा या पोझिशनला होता, नंतर या पोझिशनला होता, काही वेळा या पोझिशनला इथे पण होता, तो इथे पण होता आणि इथे पण होता. सो बेसिकली इथे लोकस करायसाठी माझ्याकडे काही गोष्टी होत्या फिक्स. कुठल्या कुठल्या गोष्टी? सगळ्यात पहिली गोष्ट की माझ्याकडे काय होता? एक पॉइंट होता. पॉइंट म्हणजे सरळ एक व्यक्ती, ज्याचं मला काय करायचं आहे? लोकस करायचं आहे. मग या व्यक्तीने काय केलं? सेकंड स्टेप मध्ये एक रूट फॉलो केला. का बरं? त्याच्याकडे कंडिशन आहे, A पासून B पर्यंत जायचं आहे, पण या सरळ रोडनी. हा एक रूल आहे माझ्याकडे. हा एक काय रूल आहे. तर जेव्हा कधी एखादा पॉइंट काही रूल फॉलो करतो, त्याच्यामुळे जे काही हे काय म्हणजे आपण दिसते डोळ्यासमोर, कर्व म्हणा, लाईन्स म्हणा, किंवा एक सरळ सरळ जो पाथ दिसतोय, या पाथला आपण काय म्हणतो? लोकस. 2 पॉइंट समजले आपल्याला की एक पॉइंट आहे आणि तो एक रूल फॉलो करतो. पण तिसरा जो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे? तिसरा इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे, जो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे या पूर्ण चॅप्टरचा. तर इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा की या पूर्ण पाथवर तुम्ही कुठलाही पॉइंट चेक करा. या पूर्ण पाथवर कुठलाही पॉइंट घ्या, हा चूज करा, हा असू द्या किंवा हा, किंवा मनातला पण तुम्ही चूज करू शकता. या प्रत्येक पॉइंटवर कुठल्या ना कुठल्या वेळी हा व्यक्ती होता. ट्रॅव्हल करताना हा कधीतरी ते पोहोचला असेल. याचा अर्थ की हा प्रत्येक पॉइंट काय सांगतो? या माणसाची पोझिशन सांगतो. तो प्रत्येक पॉइंट काय सांगतो? त्या माणसाची पोझिशन. म्हणजे ह्या प्रत्येक पॉइंट मधून हा माणूस एकदा तरी पास केला असेल. आता ह्या गोष्टीला जर मी उलट म्हटलं, परत सांगतो की प्रत्येक पॉइंट मधून हा माणूस पास केला असेल, पण ही जर गोष्ट मी उलट जर बोललो, तर उलट बोलणं काय होईल की हे असे पॉइंट आहेत जे या माणसाच्या पाथवर आहेत किंवा ह्या माणसाच्या लोकसवर आहे. हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. दॅट एव्हरी पॉइंट, प्रत्येक पॉइंट, एव्हरी पॉइंट इज ऑन लोकस. प्रत्येक पॉइंट. आणि याचा अर्थ काय होतो? लोकसवर एव्हरी पॉइंट आहे म्हणून. याचा जो मेन अर्थ होतो तो काय होतो की इथे लिहितो मी तो की ईच पॉइंट सॅटिस्फाय. आता हा शब्द थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ लोकस. इक्वेशन ऑफ लोकस. आता याचा पण परत काय अर्थ होतो? सॅटिस्फाय करायचा अर्थ काय? शब्द तुम्हाला मॅथ्स मध्ये बराच वेळेस ऐकायला येणार की ही गोष्ट या इक्वेशनला सॅटिस्फाय करते, ती इक्वेशन त्या गोष्टीला सॅटिस्फाय करते. असं काहीतरी सॅटिस्फाय करायचा अर्थ काय होते? साधं म्हणण्याचा अर्थ असं काय की जर समजा कोणी असं म्हटलं की हा माणूस A पासून B वर गेला, मध्ये एक पॉइंट होता D, आणि तुम्ही म्हटलं की हा एकदा तरी
एकदा तरी हा जो व्यक्ती आहे तो डी वर होता, बरोबर आहे की नाही? ऑब्विसली बरोबर आहे. का बरं? कारण की ज्यावेळेस हा पाथ ट्रॅव्हल केला त्याच्यामध्ये कुठला पॉइंट आला? डी आला. किंवा आपण उलटा असं म्हणू शकतो की डी हा पॉइंट या व्यक्तीच्या रस्त्यामध्ये पडतो. ठीक आहे ना? सिंपल लॉजिक. तुम्ही जर तुमच्या घरापासून शाळेपर्यंत जात असाल, मधात एक सुपर मार्केट लागते, तर आपण नॉर्मली काय म्हणणार आहे की माझ्या रस्त्यावर सुपर मार्केट लागते. माझा रस्ता घरापासून शाळेपर्यंत जायच्या मधात काय लागते? सुपर मार्केट. ही जर गोष्ट उलटी म्हणायची असेल तर म्हणू शकतो की सुपर मार्केट हे माझ्या रस्त्यावर आहे, सुपर मार्केट हे माझ्या रस्त्यावर आहे. म्हणजे जर समजा तुमच्या रोडवर तुम्हाला सुपर मार्केट लागलं नाही तर तुमचा रस्ता नाही. उदाहरणार्थ तेच गोष्ट इथे मी एक सांगतो की समजा इथे कुठेतरी एक पॉइंट असेल ई, हा एक ई पॉइंट आहे बाहेर कुठेतरी, आणि कोणतरी म्हटलं की या ई पॉइंटवर तो व्यक्ती होता, तो या ई पॉइंटवर होता. हे करेक्ट आहे की रॉंग आहे? ऑब्विसली रॉंग आहे. का बरं? कारण की हा ई पॉइंट जर या व्यक्तीच्या रस्त्यावर असता तर ह्या ई पॉइंट मधून तो कधी ना कधी पास केला असता. हा ई पॉइंट मधून तो कधी ना कधी पास झालेला असता. पण झालाय का? तो नाही, कारण की या लाईनवर ई पॉइंट आहेच नाही, माणूस तसा गेलाय. म्हणजे जर सुपर मार्केट तुमच्या रोडवर असेल तर तो तुमचा रस्ता आहे, नाही तर रस्ता नाही. तुम्हाला लॉजिक समजलं असेल काय म्हणणं आहे की लोकस म्हणजे काय होते? आपला लोकस म्हणजे होते एक पाथ काढायसाठी आपल्याला काय पाहिजे? पॉइंट. म्हणजे जो व्यक्ती जो ट्रॅव्हल करणार आहे तो कुठला पण राहू शकते, व्यक्ती असू शकते, एखादी पॉइंट असू शकते, एखादी तुम्ही समजा मधमाशी पकडा किंवा पतंग पकडा, प्लेन पकडा, सगळे एक पाथ फॉलो करतात. तो जो पाथ फॉलो करतो त्याच्यामध्ये काहीतरी काय असतात? एक रूल असतो. जेव्हा पॉइंट आणि रूल आपण यूज करतो त्याच्यामुळे काय बनते? इक्वेशन बनते. त्याच्यामुळे काय बनते? इक्वेशन. आणि इक्वेशनची खासियत काय? ह्या इक्वेशनवर हे सगळे पॉइंट्स येतात. इक्वेशन कशापासून भेटले? ह्या सगळ्या पॉइंट पासून. कारण की हा एक रूल फॉलो करतोय की या माणसाला या रोडने जायचं आहे समोर, बरोबर? पण त्या गोष्टीचं आपण रिव्हर्स मध्ये म्हटलं तर याच्यावरचे सगळे पॉइंट कुठे आहे? या लोकस मध्ये आहे. या पाथवरचे सगळे पॉइंट कशावर आहे? लोकसवर आहे. तर ते सॅटिस्फाय करतात. तर सॅटिस्फाय करायचा अर्थ काय होते ते मी इथे लिहितो. ठीक आहे? ठीक आहे. इफ सपोज, आता मी समजून सांगण्यासाठी लिहितो, असं काही लिहायची गरज नसते. इफ सपोज लोकस ऑफ इक्वेशन ऑफ लोकस म्हणून आपण, इफ सपोज इक्वेशन ऑफ लोकस इज काहीतरी फंक्शन आपण तयार केलाय की एफ ऑफ एक्स वाय म्हणा, किंवा फंक्शन मध्ये एक्स वाय दोन्ही गोष्टी आहे आणि इक्वल टू 0. जर तुम्हाला असं आवडलं नसेल तुम्ही असं लिहू शकता की y is equal to f of x हे इक्वेशन आहे आपल्याकडे, हे नाही आवडलं तर हे यूज करू शकता. अँड x1 y1 हा जो पॉइंट आहे इज ऑन लोकस, हा लोकसवर पॉइंट आहे. परत ते समजलं की आपण हे पाथ आहे, हा एक रूल फॉलो करतो फंक्शनचा. या पाथवर एक मी पॉइंट घेतलाय, ते आपल्याला माहिती आहे कारण ते लोकस आहे. पण जर उलट बोलायचं असेल की हा पॉइंट लोकसवर आहे, हे कसं प्रूव्ह करायचं? की याच्यावर काय म्हणून, म्हणजे तुम्ही गाडी घेऊन चालले आणि तुम्हाला रस्त्याने सुपर मार्केट दिसलं नाही, म्हणजे तुमचा शाळेचा रस्ता चुकला आहे. जर सुपर मार्केट दिसलं तर शाळेचा रस्ता बरोबर आहे. इथं पण तेच लॉजिक घेऊन इज ऑन लोकस, देन हा जर पॉइंट या इक्वेशन मध्ये काम टाकला आपण, म्हणजे एफ ऑफ एक्स च्या ठिकाणी x1, पण x ची व्हॅल्यू x1 ठेवली आहे, y च्या ठिकाणी y1, आन्सर किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. किंवा y1 ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? फंक्शन मध्ये जर तुम्ही x1 ची व्हॅल्यू ठेवली तर हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, हे आणि ही कंडिशन सेमच आहे, वेगळी नाही आहे. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर आपण काय म्हणू शकतो की हा जो पॉइंट आहे हा कशावर आहे? इज ऑन लोकस. हा त्या लोकसवर आहे. कशाच्या? या इक्वेशनच्या लोकसवर आहे. ठीक आहे? लॉजिक समजलं असेल, लोकसची आयडिया आली असेल. आता काही एक्झाम्पल बघू, सिंपल एक्झाम्पल. आता समजा मी एक सिंपल एक्झाम्पल, तर आपण डिटेल मध्ये कॅल्क्युलेशन्स करूया याचे क्वेश्चन. सपोज एक एक्झाम्पल देतो की लेट फाइंड लोकस ऑफ इक्विडिस्टंट points from a fixed point. It's a called open equation from a fixed point. The example काय म्हटलंय
की एक फिक्स पॉईंट आहे आपल्याकडे, एक फिक्स पॉईंट घेऊ आपण. समजा हा माझा फिक्स पॉईंट आहे काहीतरी, ठीक आहे. तुम्ही समजा हा माझा फिक्स पॉईंट आहे, हा माझा फिक्स पॉईंट आहे, मला माहित नाही का फिक्स पॉईंट आहे तर ओ. आता याच्यापासून बाकीचे सगळे पॉईंट्स कसे आहे, इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स बदललं नाही पाहिजे. या पॉईंट पासून मी काहीतरी डिस्टन्स घेतो. समजा हा पॉईंटचा डिस्टन्स घेतला मी, समजा एक आर घेतला. आता हे डिस्टन्स बदलायचं आहे का मला, बिलकुल नाही बदलायचं आहे. हे डिस्टन्स काय ठेवायचं आहे, फिक्स ठेवायचं आहे. मग हे डिस्टन्स फिक्स ठेवायचं आहे म्हणजे हा माझा सेंटर झाला, हा एक पॉईंट झाला, हे डिस्टन्स मला फिक्स ठेवायचं आहे. कसं रोटेट करेल तो, डिस्टन्स सेम राहते. हे सगळे पॉईंट्स काय बनवतात, एक सर्कल बनवतात. एक सर्कल काय लोकस आहे, कशाचा, एका पॉईंटचा. पण कोणत्या पॉईंटचा लोकस आहे, की ज्याचा एका फिक्स पॉईंट पासून डिस्टन्स कसा आहे, इक्विडिस्टन्स म्हणा किंवा आपण त्याला कॉन्स्टंट पण म्हणू शकतो. की असे सगळे पॉईंट्स, हे सगळे पॉईंट्स, कारण तुम्ही इथून कुठला पण डिस्टन्स घ्या, हे डिस्टन्स घ्या तरी तुमचं डिस्टन्स आरच राहणार आहे. इथलं पण घ्या तरी आर आहे, हे घ्या तरी आर आहे. आणखी तुम्हाला वाटेल हे पण चेक करा, सगळ्या व्हॅल्यूज तशा आहे आर. म्हणजे असे सगळे पॉईंट जे एका फिक्स पॉईंट पासून किती डिस्टन्सवर आहे, आर डिस्टन्सवर आहे किंवा इक्वी डिस्टन्सवर आहे किंवा कॉन्स्टंट डिस्टन्सवर आहे, हे सगळे काय बनवतात, एक डायग्राम बनवतात. ती डायग्राम काय झाली आपली, सर्कल झाली आहे. याला म्हणतो आपण लोकस. तर सर्कलचा लोकस असा आहे, हे आपण ड्रॉ करून बघू नंतर, काही प्रॉब्लेम नाही. आणखी एखादी एक्झाम्पल की सपोज, ठीक आहे, it is a locus of point having same inclination म्हणजे चढ किंवा उतार, सेम इंक्लिनेशन और स्लोप किंवा इंक्लिनेशन सेम ठेवायचं. असा पॉईंटचा लोकस ज्याचं इंक्लिनेशन काय सेम ठेवायचं. इंक्लिनेशन घेण्यासाठी, चढ किंवा उतार घेण्यासाठी आपल्याला सपाट ग्राउंड पाहिजे. एक सपाट ग्राउंड आहे माझं, ठीक आहे. आता याच्यावर मी काय करतो, एक सेम इंक्लिनेशन म्हणजे सारख्या इंक्लिनेशनचे अशी काहीतरी अँगल काढून घेतो. ही माझी अँगल झाला सपोज, हा लोकस मी सध्या, हा अँगल आहे माझा थीटा. की आता हा चढ जो आहे माझा, तो चढ कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आता कॉन्स्टंट चढवर जर मला पॉईंट्स घ्यायचे असतील तर एक इथे पॉईंट असणार, तो इथे असेल, इथे असेल. कारण की प्रत्येक पॉईंटची खासियत काय, याचं इंक्लिनेशन म्हणा किंवा याचा स्लोप म्हणा बदलत आहे का, सध्या नाही बदलत आहे. आणि आता सगळ्या पॉईंटला मी जॉईन केलं तर काय बनली आहे, एक बनली आपली स्ट्रेट लाईन. काय बनली आहे, स्ट्रेट लाईन. बेसिकली लोकस ऑफ अ पॉइंट काय आहे, इट इज अ पाथ विच फॉलो सम स्पेसिफिक रूल. आणि त्या पाथ वरचे सगळे पॉईंट कशावर असले पाहिजे, लोकसवर असले पाहिजे. किंवा रिव्हर्स मध्ये काय म्हणायचं, की प्रत्येक पॉईंट त्या लोकसच्या इक्वेशनला काय करतो, सॅटिस्फाय करतो. आणि पाथ म्हणजेच आपल्या मॅथमॅटिकल टर्म मध्ये आपण त्याला एक शब्द वापरतो, त्याला म्हणतो आपण कर्व. तर कर्व स्ट्रेट लाईन पण राहू शकते, आपण बघितलं सध्या, तो सर्कल पण राहू शकते. आणखी बरेच कर्व आहे, पॅराबोला, हायपरबोला, एलिप्स आहे, सायक्लॉइड आहे, एपिसायक्लॉइड आहे, हायपोसायक्लॉइड आहे, खूप सारे कर्व आहे. आपल्याला मेन चारच शिकायचे, पॅराबोला, हायपरबोला, एलिप्स आणि सर्कल. स्ट्रेट लाईन ऑब्विसली तो पण एक इनबिल्ट आहे, म्हणजे पाचवा आहे. तर हे आहे आपलं लोकसशी रिलेटेड बेसिक नॉलेज. आशा करतो की यातला तुम्हाला असा कुठला कन्सेप्ट नसेल जो समजला असेल. सिंपल लॉजिक आहे. आता हे इक्वेशन काढायला सांगितलं तर कसं काढायचं, सिंपलशी रूल आहे जे आपण शिकलो तेच, फक्त आता एक अल्गोरिदम म्हणा किंवा एखाद्या सेट ऑफ रूल्स मध्ये किंवा स्टेप्स मध्ये आपण तुला समराइज करू. पहिलं काय म्हणते की आपल्याला एका पॉइंटचं लोकस काढायचं. सगळ्यात पहिले काय अजून करू आपण, की एक पॉइंट आहे माझ्याकडे, तर आपण पहिले अजून करू की माझ्याकडे एक पॉइंट आहे, तुम्हाला माहित नाही कोणतं, त्या पॉइंटला पकडले मी याच्याने केलं, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये पॉईंट जर आपण घेतलं तर पॉईंट काय करणार, एक रूल फॉलो करणार. तर त्या रूलला आपण काय लिहायला लागेल, इन मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये लिहायचा. रूल कशामध्ये लिहायचा, मॅथमॅटिकल कंडिशन मध्ये. हा आपला रूल आहे, हा काय आपला रूल आहे, ज्याला आपण लिहायचा कसा आहे, मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये. कारण की ऑब्व्हियसली आपल्याला काय बनवायचं आहे, इक्वेशन बनवायचं आहे. तर मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये आपण रूल लिहिलाय. नंतर त्याच्यामध्ये आणखी एक स्पेशल हे स्टेप आहे की एलिमिनेट व्हेरिएबल्स इन एनी. आता बघा व्हेरिएबलचा अर्थ कसा, उदाहरणार्थ समजा हेच आपण उदाहरण घेऊ की तुम्ही शाळेपर्यंत चालले घरापासून, मला ट्रॅफिक सिग्नल लागलं, तुम्हाला थांबायला लागलं, मला स्पीड ब्रेकर होते, थांबायला लागलं, तुम्ही नाश्ता करायला थांबले, थांबायला लागलं. त्याच्याशी याचं काही घेणं नाही, कारण की हा तुमचा पाथ आहे, तोच आहे. तुमच्यापासून शाळेपर्यंत जाण्याचा रस्ता तोच आहे. मला तुम्ही खायला थांबले नाही थांबले, ह्या काय
काही मोजायची गोष्ट नाही, कारण ते स्टॉप आहे फक्त, तिथे थांबले तुम्ही. समजा इथे डी वर एखादी तुमचा स्टॉल होता कोणता खायचा, जिथे तुम्ही नाश्ता करता, पण तुम्ही शेवटी थांबली कुठे? डी पॉईंटवरच थांबलाय ना, त्या लोकसच्याच पॉईंटवर थांबलाय, त्या इक्वेशनवरच थांबलाय. तर हा एक्स्ट्राचा व्हेरिएबल आहे जो आपल्या इक्वेशनच्या मधात आहे. तो जर असेल तर आपण त्याला गायब करू, कारण की डीचं काम नाही. आता फक्त रोडशी मतलब आहे, बाहेरच्या व्हेरिएबलशी काहीही घेणं देणार नाही. जेव्हा ते व्हेरिएबल येतील तेव्हा पण मी तुम्हाला सांगेन की व्हेरिएबल कसं ओळखायचं. सगळ्यात लास्ट या इक्वेशनला थोडं सिम्प्लिफाय करायचं. मग इक्वेशन झाल्यावर आता एच आणि के आपले पॉईंट्स आहेत जे आपण घेतलेले आहे. पण जेव्हा आपण इक्वेशन लिहितो कशामध्ये लिहितो? एक्स वाय मध्ये. तर फक्त काय करायचं आहे, एच के ला रिप्लेस करायचं कशामध्ये? एक्स वाय मध्ये. रिप्लेस करायला आपल्याला काय मिळते? आपल्याला मिळते इक्वेशन ऑफ लोकस ऑफ अ पॉइंट फॉर द गिवन कंडिशन, राईट. तर हे आपलं बेसिक आयडिया रिलेटेड टू लोकस ऑफ अ पॉइंट. मग जर तुम्हाला आयडिया समजली असेल खूप छान. आता आपण यावर काही क्वेश्चन्स बघूया, राईट. तर मी इरेज करतो, तुम्ही काही डाऊट असेल तर लिहत चला. ठीक आहे, तर एक क्वेश्चन करूया आपण. मग क्वेश्चन एकदा वाचून घ्या की लोकस कसा फाइंड करायचा असतो. तर एक रॉड आहे लेंथ एलचा, तो स्लाइड करतोय त्याच्या एंड्स पॉइंट्सवर. कशावर? 2 परपेंडिक्युलर लाईन्स. तर आपल्याला 2 परपेंडिक्युलर लाईन जसं डोक्यात आलं, सगळ्यात डोक्यात पहिले काय आलं पाहिजे? एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ही माझ्याकडे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट सिस्टम आहे. हे एक्स ऍक्सिस आहे, ते वाय ऍक्सिस आहे. आता याच्यावर काय एक रॉड ठेवला मी इन्क्लाइन करून. समजा हा आपला रॉड आहे, ठीक आहे. आता हा आपला रॉड आहे. रॉडची लेंथ किती आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. इथे ठेवलं ना. समजा एक्झाम्पल, काही ठिकाणी तुम्हाला रॉड शब्द ऐकायला भेटेल, काही ठिकाणी तुम्ही इथे याला लॅडर पण म्हणू शकता. एक लॅडर म्हणजे शिडी लावून ठेवली आपण, जमिनीवर पण आहे आणि इथे भिंतीवर पण आहे. आणि हे काय करते, हळूहळू समजा थोडा वेळ झाला की शिडी थोडीशी खाली सरकणार, अशी थोडीशी आणखी खाली सरकणार, आणखी खाली सरकणार, अशी शिडी करायला स्लाइड होत चालते. इकडे पण स्लाइड होईल आणि इकडे पण स्लाइड होईल खाली. जेव्हा हे स्लाइड होते तर याचा जो मिड पॉईंट आहे, सध्याचा मिड पॉईंट बघायला आपण हा काहीतरी मिड पॉईंट. हा मिड पॉईंट काय होईल? आधी इथे होता, मग थोडा इथे खाली गेला, काही वेळानंतर इथे आला, आणखी स्लाइड इथे आला, मग इथे आला. हे काय झालंय, वेगवेगळ्या पॉईंटवर तो मिड पॉईंट स्लाइड करत आहे, बदलत आहे. म्हणजे काय होतं, हा पॉईंट प्रत्येक वेळेस बदलत चालला. मग आता कोणत्या पाथ मध्ये बदलत आहे ते काढणं म्हणजे काय होते? लोकस. कुठल्या पाथ मध्ये बदलत आहे ते काढणं म्हणजे काय होते? लोकस होते. आता कुठल्या पाथ मध्ये काढायचं आहे त्यासाठी आपल्याला तीच गोष्ट समजायची की काय बदलत आहे. बदलत काय आपल्यासाठी 2 गोष्टी आहे. बदलत आहे, वरचं पॉईंट पण खाली येत आहे, खालचं पॉईंट पण राईट साईडला सरकत आहे. जर आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टम घेतलं तर आपल्याला माहिती आहे, समजा हा काहीतरी पॉईंट असेल माझा, याला पकडतो मी a,0. हा काहीतरी दुसरा पॉईंट, याला पकडतो मी 0,b. असं काऊन लिहिलं? कारण की हा एक्स ऍक्सिस वर आहे, हा वाय ऍक्सिस वर आहे. आणि हे याचा आपल्याला काय करायचं? लोकस ऑफ अ मिड पॉईंट. हा मिड पॉईंट आहे, शब्द ऐकून घ्या, मिड पॉईंट. काय असा मिड पॉईंट आहे? याला ज्याचा लोकस काढायचा आपण त्याला काय अजून करतो? h, k. ठीक आहे, h, k. हा आपला पॉईंट समजा असेल a, ठीक आहे. हा सेंटर o, हा आपला पॉईंट असेल b. बघा, सगळ्यात पहिली स्टेप आपली काय होती की लेट, ज्याचा लोकस काढायचा आहे, लेट p, ज्याचा कोऑर्डिनेट आहे h, k, इज मिड पॉइंट ऑफ l, इज मिड पॉइंट ऑफ l. हे l चा मिड पॉइंट आहे. पूर्ण लेंथ किती आहे आपली? l आहे. याची पूर्ण लेंथ आहे आपली, ही पूर्ण लेंथ किती आहे? ही आहे l. त्याचा मिड पॉइंट आहे तो. मिड पॉइंट आपल्याला मिड पॉइंट ऑलरेडी पण शिकला. मिड पॉइंट काय असते? x1 + x2/2 y1 + y2/2. देअरफॉर या लॉजिक मध्ये ही आपल्याला गिवन कंडिशन आहे. इथे सेकंड स्टेप मध्ये आपण त्याचं काय करतो? मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन करतो. ही जी गोष्ट आपल्याला शब्दामध्ये दिली तिला आपण कशामध्ये लिहितो? एका फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला कसला पाहिजे? आता मिड पॉइंटचा पाहिजे. तर मिड पॉइंट काय असणार आहे? x1 + x2/2. सो h इज इक्वल्स टू a + 0/2, म्हणजे बेसिकली a/2 झाला. आणि k इज इक्वल्स टू काय होणार? y1 + y2/2, म्हणजे k इज इक्वल्स टू b/2. ओके, ठीक आहे, हे आपल्याला माहिती. आता बघा, याच्यामध्ये एक खास गोष्ट तुम्हाला सांगितलं की एक्स्ट्रा व्हेरिएबल आहे जे आपल्याला नाही पाहिजे. कुठले व्हेरिएबल आहे? बघा, आपल्या गिवन इक्वेशन मध्ये मिड पॉइंटचा लोकस काढायला सांगितलं, तर h आणि k आपल्याला गरज आहे. ठीक आहे. दुसरी गिवन कंडिशन काय? ती लेंथ ऑफ अ रॉड l दिलेला आहे. कुठेच आपल्याला a आणि b दिलेलं नाही आहे. जर आपल्याला a दिलेलं नाही आहे, b दिलेलं नाही, हे काय? बाहेरचे व्हेरिएबल जे आपण आणले. तर आपल्याला a आणि b ला गायब करायचं. गायब कसं करणार? इथून आपण a ची व्हॅल्यू काढू की h इज इक्वल टू, समजा a/2 असेल तर आपल्याला काय भेटते? 2 इकडे मल्टिप्लाय आला
2h इक्वल्स टू a, a काय झालं इथे, a च्या ठिकाणी काय यूज करू शकतो 2h. सेम लॉजिक इथे k इक्वल्स टू b/2 होता, परत 2 इकडे आला तर हा झाला 2k इक्वल्स टू b. b च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो आता 2k. इथे आपलं संपलं का सगळं, बिलकुल नाही. काय नाही संपलं, कारण की आपण फक्त मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहिलाय, याला अजून आपण एलिमिनेट केलं नाही. एलिमिनेट करायसाठी काय पाहिजे, इक्वेशन पाहिजे. तर बघा या सिस्टम कडे लक्ष द्या. आपल्याला ट्रायंगल आहे OAB. सो इन ट्रायंगल OAB हे A आणि B ला एलिमिनेट करायसाठी आपल्याला काहीतरी इक्वेशन लागेल, ज्यातून आपल्याला बाहेर काढावं लागेल. आणि विचार करायची गरज नाही, आपल्याकडे 3 गोष्टी होत्या, h आणि k आणि सोबत l. एल चं इक्वेशन लिहिलं का आपण, काहीच नाही लिहिलं. एल काय लेंथ आहे. हा जर आपला राईट अँगल ट्रायंगल, तर आपल्याला माहित आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये कुठली टर्म लागते, पायथागोरस थेरम. सो OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर. सो देयरफॉर बाय पायथागोरस थेरम सरळ सरळ जे आपल्याला दिसते ते बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर इक्वल्स टू हायपोटेनसचा स्क्वेअर. सो OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर इक्वल्स टू AB स्क्वेअर. बस व्हॅल्यू पुट करा. बघा OA म्हणजे ही लेंथ झाली आपली, ते किती आहे A स्क्वेअर झाला. OB म्हणजे काय झाला B स्क्वेअर झाला. AB म्हणजे काय झाला L स्क्वेअर. इथेच आपल्याला रिप्लेस करायचं होतं, कारण की हे आपल्याला अनवॉन्टेड व्हेरिएबल्स जे आपल्याला नाही पाहिजे. रिप्लेस करायला आपण काय करणार आहे, सिंपली A ची व्हॅल्यू पुट करणार आहे, B ची व्हॅल्यू पुट करणार आहे. सो आपल्याला एखाद्या A ची व्हॅल्यू किती लक्षात ठेवा, ज्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आपण पूर्ण व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये ठेवायची. 2h स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर इज इक्वल्स टू l स्क्वेअर. हेच पाहिजे होतं आपल्याला. आणि सगळ्यात लास्ट स्टेप काय, सगळ्यात लास्ट स्टेप मध्ये थर्ड स्टेप मध्ये हे आपली थर्ड स्टेप रिप्लेस केला आपण. सगळ्यात लास्ट स्टेप मध्ये काय आपण h केला रिप्लेस करतो कशाने, x ने. सो 2 चा स्क्वेअर झाला 4, h च्या ठिकाणी झाला x स्क्वेअर, 2 च्या ठिकाणी 4, k म्हणजे काय होता y, तो y चा स्क्वेअर इक्वल्स टू l स्क्वेअर. सो दिस इज आवर रिक्वायर्ड लोकस. दिस इज आवर रिक्वायर्ड लोकस ऑफ अ मिड पॉइंट. कशाचा, एक असा रॉड जो स्लाइड करतोय कशावर, 2 परपेंडिक्युलर लाईन्सवर. सिंपलचा क्वेश्चन आहे, सिंपलचं लॉजिक आहे. आता कोणी म्हणाल सर याला याच मेथडने सॉल्व्ह करू शकतो का, बिलकुल नाही. या केसमध्ये आपण काय यूज केला आहे, हे 2 बाहेरचे व्हेरिएबल आणले A आणि B. तुम्ही A आणि B सोडून दुसरे पण व्हेरिएबल आणू शकता. कसं काय, बघा ट्राय करून बघूया आपण. याला याच क्वेश्चनला आणखी एका मेथडने ट्राय करून बघूया. ओके, दुसऱ्या मेथडमध्ये बघूया. बघा काय, हे तुम्हाला समजलं असेल की ही लाईन इन्क्लाइंड आहे, म्हणजे रॉड हा हळूहळू स्लाइड करतो. आता स्लाइड करतोय, प्रत्येक वेळेस याचा अँगल काय होत आहे, चेंज होत आहे. प्रत्येक वेळेस काय होत आहे, अँगल चेंज होत आहे. तुम्ही एक रॅन्डम कंडिशन पकडतो त्याची, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, ठीक आहे. ही समजा हे आहे माझा L. सध्या आता मी त्याला मिड पॉईंट नाही यूज करतो, मी रॅन्डम जस्ट कुठलाही पॉईंट घेतो. मिड पॉईंट नाही चूज करत, मी कुठलाही पॉईंट घेतो. समजा याच्यावरचा कुठलाही पॉईंट, याच्यावरचा कुठलाही पॉईंट समजा असेल, त्याचं काय होऊ शकते कंडिशन चेक करूया आपण. आता बघा, जर समजा हा L असेल तर हा माझा पॉईंट काय, मिड पॉईंट. आता पहिले घ्यायच्या आधी आपण हा पॉईंट काढू. आता मी अँगल पकडून चालतो, तर समजा हा माझा अँगल आहे थीटा. अज्यूम करा की हा माझा अँगल काय थीटा. आधी मी A आणि B इंट्रोड्यूस केलं होतं, तिथे 2 व्हेरिएबल होते. इथे मी काय इंट्रोड्यूस केलं आहे, थीटा यूज केला आहे. म्हणजे थीटा जर तुम्ही यूज करत असणार, ठीक आहे, जर थीटा यूज करतोय आपण सपोज, तर राईट अँगल ट्रायंगलची कंडिशन आपल्याला माहिती आहे की हा जर ट्रायंगल असेल, हा थीटा आहे, हा आपला हायपोटेनस आहे, तर ही जी व्हॅल्यू आहे काय होणार, L sin थीटा होणार. आणि ही व्हॅल्यू काय होणार, L cos थीटा. ठीक आहे, हे आपण शिकलो असेल आधी. कशामध्ये शिकलो आपण, आपण कोऑर्डिनेट मध्ये पण शिकलो आहे, हॉरिझॉन्टल ट्रिग्नोमेट्री मध्ये पण शिकलो आहे. हा L sin थीटा होणार आणि हा L cos थीटा होणार. त्यानंतर आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर किंवा रिझोल्यूशन ऑफ फोर्सेस किंवा रिझोल्यूशन ऑफ कुठलाही इन्क्लाइंड साइड किंवा हायपोटेनस आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, आता बघा त्याचा फायदा काय, इथे किती व्हेरिएबल होते आपल्याकडे, A आणि B होता. इथे किती व्हेरिएबल आहे, फक्त sin थीटा आणि cos थीटा. पण हे जे डिस्टन्स आहे आपलं, हे डिस्टन्स किती झालं आता आपलं, हे झालं आपलं L sin थीटा. हे डिस्टन्स किती झालं आपलं, हा झाला L cos थीटा. म्हणजे बेसिकली हा जो आपला पॉइंट आहे आता, तो झाला आपला L cos थीटा, 0. आणि हा आपला पॉइंट झाला L sin थीटा, 0
L sin थीटा. एकदम सिंपल सर काम. आता आपल्याला पाहिजे मिड पॉइंटचा कोऑर्डिनेट. तर मिड पॉइंटचा कोऑर्डिनेट किती आहे? h, k. सो देयरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, आता इथे आपण पायथागोरसना यूज करणार आहे. सो बाय मिड पॉइंट फॉर्म्युला h इक्वल्स टू काय होणार? L cos थीटा प्लस 0, L cos थीटा प्लस 0/2. म्हणजे आपल्याला बेसिकली काय मिळालं बघा. आता h इज इक्वल्स टू L cos थीटा बाय 2. इथे थांबायचं नाही, सध्या थांबायचं नाही. का बरं? आपलं थर्ड स्टेप काय म्हणते, जे अनवॉन्टेड व्हेरिएबल आहेत अननेसेसरी ते आपल्याला बाहेर काढायचे. इथे a आणि b गायब करायचं, इथे आपल्याला काय गायब करायचं? थीटा. थीटा गायब करायला कॉसला एका साईडला ठेवतो, बाकी एका साईडला घेऊन येतो. तर हा 2 इथे आला तर 2h मिळाला मला, आणि हा L मल्टिप्लाय मध्ये कुठे गेला तो? डिवाइड मध्ये. तर बेसिकली व्हॅल्यू कशी झाली? cos थीटाची. इझी आहे. सेम लॉजिक करू आपण साइन सोबत. k चं काय होणार? k चे कोऑर्डिनेट याला म्हणू आपण 1. सिमिलरली k चे कोऑर्डिनेट. सो k इक्वल्स टू 0, हा y कोऑर्डिनेट 0 आणि हा y कोऑर्डिनेट L sin थीटा डिवाइड बाय 2 बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. तर बेसिकली मिळाला आपल्याला L sin थीटा बाय 2. परत सेम लॉजिक. sin थीटा मतलब थीटा गायब करायचा आपल्याला, अनवॉन्टेड आहे. हा 2 मी इकडे घेऊन येणार, मग 2k मिळाला. हा L मल्टिप्लाय मध्ये इक्वल टू च्या इकडे आला, डिवाइड मध्ये होणार, इक्वल्स टू sin थीटा. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. जर तुम्हाला आठवत असेल 10th क्लास पासून आपण शिकतो आलोय sin चा स्क्वेअर आणि cos चा स्क्वेअर किती असतो? 1. सो देयरफॉर स्क्वेअरिंग एंड ऍडिंग, देयरफॉर स्क्वेअरिंग एंड ऍडिंग 1 and 2. लेफ्ट हँड साइडला ऍड करायचं, राइट हँड साइडला ऍड करायचं. लेफ्ट हँड साइडला आपण केलं तर 2h बाय L चा स्क्वेअर, राइट, प्लस 2k अपॉन L चा स्क्वेअर इक्वल्स टू राइट साइडला काय आलं? cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा. आता हे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. 2h स्क्वेअर किती झाला? 4h स्क्वेअर डिवाइड बाय L स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर म्हणजे 4k स्क्वेअर अपॉन L स्क्वेअर sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1. दोघांचाही बेस सेम आहे. तर आपण डायरेक्ट वरती ऍडिशन करू शकतो. सो 4h स्क्वेअर प्लस 4k स्क्वेअर डिवाइड बाय L स्क्वेअर इक्वल्स टू 1. L स्क्वेअरला तिकडे पाठवून द्या. सो 4h स्क्वेअर प्लस 4k स्क्वेअर इक्वल्स टू L स्क्वेअर. आणि शेवटी ऑब्विसली h आणि k ला काय रिप्लेस करायचं आहे? x आणि y ने रिप्लेस करायचं आहे. जर आपण x आणि y ने रिप्लेस केलं तर आपल्याला मिळालं 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इक्वल्स टू L स्क्वेअर. दोन्ही केस मध्ये आपलं इक्वेशन सेम आहे. दोन पैकी कुठली मेथड चांगली आहे आपण सांगू शकत नाही. का बरं? कारण की इथे दोन व्हेरिएबलला इझिली रिप्लेस करायसाठी आपल्याकडे एक इक्वेशन होतं जे आपण डायरेक्टली रिप्लेस केलं. इथे आपल्याकडे व्हेरिएबल एकच आहे, पण रिप्लेस करायसाठी सबस्टिट्यूशन थोडं जास्त वाटतंय. डिपेंडिंग ऑन पर्सनल चॉईस, तुम्ही कुठल्या चॉईस मध्ये तुम्हाला इझी करायला वाटते, इक्वेशन्स कमी मिळणार, व्हेरिएबल कमी मिळणार, की आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ती आपली चॉईस असते. एकाच क्वेश्चनला आपण दोन्ही मेथडने सॉल्व्ह केला. आणखी कुठली मेथड आहे का? असू शकते, पण सध्या आपल्याला जे कामाची गोष्ट आपण ते शिकलेलं आहे, राईट. तर हे असा 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इक्वल टू L स्क्वेअर ही अशी व्हॅल्यू आहे ज्याच्यासाठी आपल्याला काय मिळणार? मिड पॉइंटचा लोकस. म्हणजे हा जो रॉड आहे हा कसाही स्लाइड होऊ द्या, मिड पॉइंट हमेशा काय राहणार आहे? या पाथवरच राहणार आहे, या पाथवरच फॉलो करणार आहे, या पाथवरच फॉलो करणार, राईट. तर हे आपलं लोकसशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट. नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्याशी रिलेटेड आपण आणखी बरेच क्वेश्चन बघूया. लोकस यूज कसा करायचा, त्याचं मिनिंग काय होते, ओके. आणि याचा समोर यूज पण कसा आहे जेव्हा आपण वेगवेगळे इक्वेशन डिराइव्ह करू, ठीक आहे. तर मग या कंडिशन पर्यंत जर कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये देऊ शकता. डाऊट नसेल तर फारच चांगलं. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करत चला आणि मित्रांपर्यंत शेअर करा, महत्त्वाचं ते आहे. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.